हाय गाईज, आज पुन्हा माझ्याकडे एक नवीन किस्सा आहे. बट किस्सा आहे होणारा नव्या नवरीचा. ओके, झालं असं की काल परवा एक काकू मला म्हटलं की या तू आता मस्त नवरी होणार, तुझ्या चेहऱ्यावर तो ग्लोच नाहीये, ब्राईट टू बी वाला ग्लो असतो. एक मिनिट हा, म्हणजे मंडे टू फ्रायडे ऑफिस करा, त्यात सॅटर्डे संडे शॉपिंगला जा, लक्ष्मी चौक, लक्ष्मी रोड, कुमटेकर रोड, कॅम्प, एफसी रोड, तुळशीबाग, इकडे तिकडे फिरा. याच्यामध्येच माझं अर्धी एनर्जी जाते. त्यात कुठून येणारे ग्लो? त्यातल्या त्यात जेव्हा मी दुकानदारांना विचारते की भैया ये कितने काय, भैया बोलते 5,000 का. माझा बजेट कितीचा असतो? 2,000 असा. कुठेतरी ती गोष्ट 3,500वरती येऊन मग मला घ्यावी लागते. ज्यावेळेस मी कोणती गोष्ट घ्यायला जाते, जेव्हा मी ट्राय करते तेव्हा ते नाही यार चांगला दिसत आहे, तेव्हा समोरची व्यक्ती ट्राय करते, हा यार हा मला का चांगला दिसत नव्हता. याच कन्फ्युजन मध्ये मी अर्धी होते. ठीक आहे, हे पण ठीक आहे. कुठून तरी एक मामी कॉल करून विचारतात की काय माऊ मग डान्स वगैरे संगीत असं बसवणार असेल ना. एक मिनिट, आमच्याकडे डान्स बीन्स संगीत असलं काही नसतं. आम्ही डीजे आणि बँडवरती गणपती डान्स करतो, तेच आमचं संगीत असतं. ते पण ठीक आहे. सकाळी सकाळी मॅनेजर विचारतो की जागृती आज का अपडेट क्या है. मी वॉज लाईक सर लेंगे पे चुडिया हो गई, मेहंदी का ड्रेस बाकी, ये बाकी वो बाकी आहे. लिटरली माझा माइंड ह्या स्टेटमध्ये की एव्हरी टाइम 9 to 5 ऑल्सो लग्न 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 लग्न. ते पण ठीक आहे. आयुष्यामध्ये थोडे ऍडव्हान्स आणि भन्नाट लोक असतात. त्यांनी मला येऊन विचारलं की तुमच्या लग्नाची थीम काय. एक मिनिट, इथे नवरदेवाला हे नाही माहिती की त्याच्या शेरवाणीचा रंग कोणता आहे आणि तुम्हाला लग्नाची थीम डिस्कस करायची आहे. लिटरली फुल ऑफ फ्रस्ट्रेटेड ब्राईड. तुम्ही पण हीच सिच्युएशन फेस करताय का? कमेंटमध्ये नक्की कळवा.